देवेंद्रची माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका, माझ्यासोबत भागीदारी करणारा सफल होतोच असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय। तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात असल्याचं राऊत म्हणाले। त्यावर नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। तर माझ्याबरोबर राजकीय भागीदारी करतो तो सफल होतो असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना त्यांनी असं म्हटलंय। त्यानंतर राऊतांनी यावर टीका केली आहे। मैदानावर ज्या पार्टनरशिप्स केल्या आहेत त्या बेतोड आहेत, लाजवाब आहेत, त्याचा रेकॉर्ड कोणी तोडू शकला नाही। त्यांचं अभिनंदन करताना मला असं वाटतं की जर मैदान हे उत्कृष्ट भागीदारीचं स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय। माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका। जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच आणि मी तुमचा सफलता चाहणार आहे। आशिष शेलार यांचे जे वक्तव्य आहे हे भाजपा अंतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे। भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरी असतात तेव्हा संघ हारतो। एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम तो संघ कोसळून पडतो। भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही। संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय। आणि राहिला प्रश्न अंतर्गत संघर्षाचा तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून एकमेकांची गचांटी पकडून कशा पद्धतीने भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितले।